असेल, धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल, मग ते मला बलुतेदार असतील, मग ते माळी समाज असेल, या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्याबरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे. अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं, ते आपल्याला धावून आले पाहिजे, ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे. देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे का तुमच्या मनात? कोण होणार आहे? आणि मग दुसरं कोण काय करणार आहे? कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही, कधीच जातीपातीच्या मंचावर मी गेले का? कधीच गेले नाही. पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही. लहान पोरे 4 समजत नाही, बिचारे भावना विवश झालेत, त्यांच्या अडचणी आहे, घरी गरिबी आहे, आई बिचारी काबाड कष्ट करते, वडिलांचं भविष्य असं आहे, कोणी आजारी आहे, त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं, त्यांनी का नाही मागावं? जरूर त्यांनी मागावं. का नाही त्यांना द्यावं? जरूर त्यांना द्यावं. पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला? आहे का कोणी? आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधलेलो. धस आहे, दोंडे, आडसकर आहे, कुंडलिक खांडे, आरटी देशमुख आहे, नमिता मुंडे आहे, प्रीतम ताई आहेत, आमचे कोण कोण आहेत रे बाबा, राजेंद्र मस्के आहेत, गोरक्ष दादा आहेत, केशव दादा आहेत, विजू भाऊ आहेत, सगळे आहेत ना. या सगळ्या रंगांना एक करायचंय आपल्याला. या जिल्ह्यात शांती पाहिजे. मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट? मग तुम्हाला विमा पाहिजे का? विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे, बरोबर ना? तसली सवय लावली मी तुम्हाला. तर ते जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे, इथून पोटातून, आपल्या अंतरात्म्यातून. आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते, तसं काम करण्याचं मी वचन देते. जा गावागावामध्ये, जा गावागावामध्ये जा, सगळ्या जाती धर्मामध्ये जा, जायला बंदी नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे. पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत, विधानसभाही होणार आहेत, मग पुन्हा जिल्हा परिषदही होणार आहेत, ग्रामपंचायती होणार आहेत. मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमचं आपल्याला या जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही. माझं स्टेटमेंट ऐका. कोणीतरी हे कारस्थान करतंय, कोणाला तरी ह्या समाजांमधलं सौख्य, समाजांमधली एकजीवता ही सहन होत नाहीये ना. असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते. सन्मान करून, प्रत्येकाला सन्मानाने बोलून, सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडीन. हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते. त्याग मी केला. मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार. माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं, याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं, काय काम तिने केलं नव्हतं. अहो कोविड मध्ये हे लेकरू पूर्ण PPE किट घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला. जेवढा कोविड झाला जीवात तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली. मी गेले नाही. माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला, त्याला मला लोक म्हणले जाऊ नका, गावानी म्हणले नका जाऊ, पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार. अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण. आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होतं तेव्हा मी त्यांच्या माणसाला जात नव्हती, विचारले. मी त्याला वाचवलंय, त्याला रेमडेसिवीर दिलंय, त्याला ICU मध्ये भरती केलंय, त्याला ॲम्ब्युलन्स दिली आहे. असे काम आम्ही केलेत. आता परवा प्रीतमताई माझ्यावर गाडीत होत्या, कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला, 5 मुलं जागच्या जागी ठार झाले. आम्ही त्यांचे आडनाव नाही विचारले रे, कधीच नाही. मग का असा प्रचार होतोय आज? असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्यासाठी चुकीचं आहे, या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीचं आहे. इथे आम्ही राख सावडायला एकत्र जातो, इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो, इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो. कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत. मला एवढंच म्हणायचंय, गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत, तुम्हाला अडवायलेत, प्रेमाने बोला. काही नाही, ते जोरात ओरडायलेत, तुम्ही हळू बोला. ते चिडून बोलायलेत, तुम्ही नम्रपणे बोला. ते रागावून बोलायलेत, आक्रोशाने बोलायलेत, तर तुम्ही प्रेमाने बोलवा. ते जर हात उगारलेत तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलंसं करा, शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या. माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे, शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे, माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाई पण आहे,
महादेव जानकर साहेब पण आहेत. आता मी तेपर्यंत चर्चा रोज भाषणं काही व्हायला तरी माझ्या मते आहेत. आमचे विनायकराव